नमस्कार शेतकरी मित्रो, आपण पीएम किसान तसेच नमो किसान मध्ये अद्याप रजिस्ट्रेशन केलेला नाही, म्हणजेच पीएम किसानचे 2000 आणि नमो किसानचे 2000 असे मिळून 4000 चा हप्ता वर्षाला पीएम किसान मधून 6000 आणि नमो किसान मधून 6000 असे 12000 रुपये तुम्हाला मिळत आहेत का? जर तुम्हाला मिळत नसेल, अद्यापही तुम्ही शेतकरी असून पात्र असून अर्ज केला नसाल तर घर बसल्या ऑनलाइन अप्लाय करू शकता आणि आपल्याला महाराष्ट्राचे नागरिक असाल तर तुम्हाला वर्षाला 12000 रुपये मिळणार आहेत. पीएम किसान आणि नमो किसान हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कशा पद्धतीने ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचं आहे 1 जून 2024 नंतर. चॅनल वरती नवीन असाल, शेतकरी असाल, पीएम किसान नमो किसान योजनेचे हप्ते घ्यायचे असतील तर आता चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया. पीएम किसान व नमो किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला pmkisan.gov.in या वेबसाईट वरती यावं लागेल. या वेबसाईट वरती आल्यानंतर आता आपल्याला नवीन फार्मर नोंदणी करायचं आहे. यासाठी पहा, पहिलाच ऑप्शन आहे न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपला आधार नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर आधारशी जो मोबाईल नंबर आहे तो एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचं राज्य इथून सिलेक्ट करायचं आहे. हा कॅप्चा देण्यात आलेला आहे, तो इथे कॅप्चा कोड फिल करायचा आहे. त्यानंतर गेट ओटीपी वरती क्लिक करा. आता तुम्ही ग्रामीण भागातील जर शेतकरी असाल तर रुरल वरती क्लिक करा, शहरी भागातील असाल तर अर्बन वरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता आधार नंबर वरती ओटीपी गेलेला आहे, तो इथे फिल करा. हा कॅप्चा पुन्हा इथे फिल करा आणि व्हेरीफाय आधार ओटीपी वरती क्लिक करा. मित्रो, यानंतर काळजीपूर्वक पहा. चॅनल वरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राइब करा. पहा, इथे तुमचं राज्य येऊन जाईल, तुमचा जिल्हा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा तालुका, पुन्हा तालुका, त्यानंतर तुमचं गाव इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पहा, तुमचं नाव ऑटोमॅटिकली आधारवरचं येऊन जाईल. तुमचं जेंडर सुद्धा इथे येऊन जाईल. तुमची कॅटेगरी मधून तुमचं जनरल, SC ST जी काही कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर फार्मर टाईप मधून पहा, स्मॉल 1-2 हेक्टरच्या आत किंवा अदर हा ऑप्शन आहे. जर तुमची शेत जमीन स्मॉल 1-2 हेक्टरच्या आत असेल तर या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर पहा, सिलेक्ट आयडी टाईप आधार कार्ड येऊन जाईल. त्यानंतर आधार कार्ड आणि इथे तुमचा आधार नंबर डिस्प्ले होणार नाही, मोबाईल नंबर येऊन जाईल. त्यानंतर तुमचा ऍड्रेस आधारवरचा ऑटोमॅटिकली जनरेट होऊन जाईल. त्यानंतर इथे फादर नेम, त्यानंतर पहा लँड रजिस्ट्रेशन आयडी. लँड रजिस्ट्रेशन आयडी कुठे भेटून जाईल? पहा, तुमचा जो 712 डाउनलोड केलेला आहात डिजिटल साईनचा, डिजिटल साइन 712 फक्त 15 रुपयात घर बसल्या मिळवू शकता. त्याचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन किंवा आय बॉक्स मध्ये चेक करू शकता. तर 712 ओपन करा. 712 मध्ये तुम्हाला पहा इथे UL पिन नावाचा ऑप्शन आहे. यामध्ये तुमचा हा UL पिन तिथे एंटर करायचा आहे लँड रजिस्ट्रेशन आयडी मध्ये. त्यानंतर पहा तुमचा रेशन कार्ड नंबर. आता रेशन कार्ड नंबर तुमचा ऑनलाईन टाईप करायचा आहे. ऑनलाईन रेशन कार्ड नंबर 1 मिनिटात काढू शकता, त्याचा सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. त्यानंतर पहा पुढील ऑप्शन आहे सिलेक्ट PMKMY. मित्रो, पीएम किसान मानधन योजना या योजनेत जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर येस वरती क्लिक करावं लागेल, अन्यथा नो करावं लागेल. आता पीएम किसान मानधन योजनेमध्ये तुम्हाला महिन्याला पैसे बँकेतून कट होतील आणि तुम्हाला ही योजना सुरू होईल. जर तुम्हाला ती योजना हवी असेल तर येस करा, अन्यथा नो करा. याबद्दल जर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. यानंतर पुढील ऑप्शन आहे तुमचा 712चा. पहा ओनरशिप लँड होल्डिंग. आता तुमचा जो 712 आहे तो तुमच्या स्वतःच्या नावावर आहे की जॉईंट आहे? जॉईंट असल्यास जॉईंट वर क्लिक करा, सिंगल असल्यास सिंगल वरती क्लिक करा. यानंतर पहा इथे ऍड नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. यानंतर पहा तुमचा सर्वे खाता नंबर, म्हणजेच तुमच्या 712 वरती तुमच्या नावासमोर खाते क्रमांक असतो, तो खाते क्रमांक तुम्हाला इथे दिसत आहे, तो तिथे टाईप करावा लागेल. त्यानंतर पहा इथे डाक खसारा नंबर, म्हणजेच तुमचा गट क्रमांक इथे टाईप करायचा आहे. भूमापन क्रमांक. आता भूमापन क्रमांक तुमच्या 712 वरती गट क्रमांक नावाचा ऑप्शन आहे, त्यावरती आहे, तो तिथे एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा जो एरिया आहे तो किती हेक्टर आहे, तुमच्या हिस्स्याला किती आहे तो तुमच्या 712 वरती दिसतो, तो इथे टाईप करा. त्यानंतर पहा लँड ट्रान्सफर स्टेटस. तुम्हाला ही जमीन बिफोर 1-2-2019 पूर्वी मिळालेली आहे का किंवा 1-2-2019 नंतर मिळालेली आहे, तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जर 1-2-2019 नंतर मिळाली असेल तर त्या ऑप्शन वरती क्लिक करा. त्यानंतर लँड ट्रान्सफर डिटेल्स इथे ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता लँड ट्रान्सफर डिटेल्स म्हणजे तुमच्या नावावर कशा स्वरूपात झालेली आहे. उदाहरणार्थ पहा डेट ऑफ हजबंड, डेट ऑफ फादर,
परचेस ऑफ लँड म्हणजे खरेदी केलेला आहात, गिफ्टेड म्हणजे बक्षीस पत्राने, किंवा ग्रँड अलॉटमेंट म्हणजे सरकारकडून अलॉटमेंट झालेली आहे, जे काही ऑप्शन आहे उदाहरणार्थ डेथ ऑफ फादर, तर त्यानंतर आपल्याला लँड डेट व्हिजिटिंग हा ऑप्शन आहे. तर तुम्हाला ही जमीन कधी मिळालेली आहे ती इथे एंटर करावी लागेल. कोणत्या तारखेला तुमच्या नावावर झालेली आहे ती तारीख तुम्ही इथे एंटर करायची आहे. तुमच्या 7/12वरती शेवटचा फेरफार क्रमांक असू शकतो, किंवा तुम्ही डायरी उतारा काढून तुमच्या नावावर कधी झालेली आहे ती इथे टाकू शकता. त्यानंतर पहा आयडेंटिटी ऑफ प्रिव्हियस ओनर आधार नंबर, म्हणजेच तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक किंवा ज्या व्यक्तीकडून तुम्हाला मिळालेली आहे त्या व्यक्तीचा आधार क्रमांक इथे टाईप करायचा आहे. यानंतर पहा इथे पत्ता नंबरचा ऑप्शन आहे. तुमच्याकडे जर पत्ता नंबर असेल तर येस करून तो एंटर करू शकता, अन्यथा नो वरती क्लिक करा. आता सर्व माहिती भरलेला आहात ती पुन्हा एकदा चेक करा. यानंतर पहा 7/12ची माहिती भरल्यानंतर इथे ऍड नावाचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करावं लागेल. यावरती क्लिक करा. आता ऍड केलेली माहिती इथे तुम्हाला दिसून येईल. आणखीन ऍड करायची असेल तर इथे तुम्ही पुन्हा सर्वे नंबर ऍड करू शकता. आता यानंतर पहा तुमचं सपोर्टिंग डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. चूज फाईल करा, जिथं 7/12 ठेवलेला आहात तिथून 7/12 अपलोड करायचं आहे. यानंतर सेव्ह. यानंतर पाहू शकता रेकॉर्ड हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. तुमचा फार्मर आयडी नंबर भेटलेला आहे. हा फार्मर आयडी नंबर कॉपी करून तुमच्याकडे ठेवा. यानंतर पहा क्लिक हेअर टू गो बॅक, यावरती क्लिक करा. आता मित्रो नेक्स्ट ऑप्शन आहे, तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. यानंतर बेनिफिशरी स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं पहा. पुन्हा पीएम किसानच्या वेबसाईट वरती यायचं आहे. वेबसाईट वरती आल्यानंतर पहा इथे तुम्हाला स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर अँड सीएससी फार्मर हा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करा. यानंतर तुमचा आधार नंबर टाईप करा. हा कॅप्चा इथे फिल करा आणि सर्च वरती क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस चेक होतं. आता यानंतर पुढील स्टेप असणार आहे, तुमचं हे रजिस्ट्रेशन तुमच्या तहसील कार्यालयात व्हेरिफिकेशन साठी जाईल. त्यानंतर ते अप्रूव्हल दिल्यानंतर तुम्हाला तुमचं सेल्फ रजिस्ट्रेशन दिसून येईल आणि तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस मध्ये तुमचा हप्ता कधी जमा होणार आहे याबद्दल माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. अशा प्रकारे मित्रो पीएम किसान आणि नमो किसान योजनेचा फॉर्म भरायचा आहे. हा फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म अप्रूव्हल साठी तहसील कार्यालय वरिष्ठ कार्यालयात जातो. त्यानंतर तुम्हाला अप्रूव्हल दिलं जातं. त्यानंतर आपण पीएम किसानच्या बेनिफिशरी स्टेटस मध्ये आपला स्टेटस चेक करायचा. त्यानंतर तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये त्याचबरोबर नमो किसानचे 2,000 रुपये असे मिळणार की नाही ते पाहू शकता. त्याच पद्धतीने पीएम किसानची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. डिस्क्रिप्शन मध्ये प्लेलिस्ट आहे. तुमच्या काही अडचणीत असतील तर ते व्हिडिओ पाहून तुमचे जर हप्ते थांबलेले आहेत तर त्या पद्धतीने प्रोसेस करून घ्या. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.